कसं आहे सातारकर, नमस्कार. तर गेल्या महिन्यात आम्ही मुंबईवरनं सातारला गेलो होतो काही कामानिमित्त. तर गारट्याचं म्हणलं करावं काय, तर गारट्याचं म्हणलं चला कोकणातली आपण पोपटी ट्राय करू. तर पोपटीसाठी लागणारं महत्त्वाचं साहित्य म्हणजे मडकं घेतलं. पण पाला भेटतो का नाही म्हणलं इथं, कारण की पाला कोकणात जास्त प्रमाणात असतो. पण नशिबानं आम्हाला गावला आमच्या गावात. पाला घेतला, मग आणलं चिकन मॅरिनेट केलं मस्तपैकी. चिकन मॅरिनेट होतं आहे तवर म्हटलं बाकीची तयारी करू. मग मडक्यात खाली जाडं मीठ टाकून घेतलं, त्याच्यावरती पाला टाकला, पाल्याच्या वरती आपल्या पावट्याच्या शेंगा टाकल्या, पावट्याच्या शेंगावरती अंडी पसारली आणि अंड्याच्या वरती मस्तपैकी मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं. आणि मॅरिनेटनंतर चिकन टाकल्यानंतर पहिलं महत्त्वाचं म्हणजे मडक्याचं तोंड तुम्ही बंद करायचं. जशी लोकांची तोंड बंद करायची तशी मडक्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि मग मडकं जाळात टाकून द्यायचं आणि जाळणधूर संगटचला करायचा. तर कसं आपलं काम एकदम जाळणधूर संगटच झालं आहे. मग आपल्या कुणाल भाऊनी ती मडकं जाळातनं काढलं बाहेर आणि आता आपण बघू आपली पोपटी कशी तयार झाली ती. फायनली आमची पोपटी एक तासाच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेली आहे आणि सगळे आता इथं आस्वाद घेत आहेत. आणि हे जाळ घालणारे माणूस एक पातळ